रंगों में, भिड़ती उमंगों में, खेलों के मेलों में, पल खाती रेलों में, गन्नों के मीठे में, खद्दर में छींटे में, ढूंढो तो मिल जाए तब ताबों गीतों में। ऐसा आज बिखरे, खुल के आज बिखरे। Thank you, DJ. World largest box ticket tournament. Crisis Assembly 2026 powered by Relation with Private Limited. Accelerating growth. Today's partner Balpani Beck and Light. The group make it big. आज के दिन का ये तीसरा मुकाबला और एक बड़ा मुकाबला मैदान में शुरू होने जा रहा है। एक तरफ सोसाइटी प्लस टाइगर, दूसरी तरफ टाइगर, इन दोनों टीमों के बीच ये मुकाबला एक बड़ी मैच मैदान में शुरू होती हुई। मैच की सुरुवात आणि आज जसा सामना सुरू झाला टाळ्यांचा गजर, प्रेक्षकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। अक्षय बदने स्ट्रायकिंग करत पहिला चेंडू, अक्षय बदनेसाठी बाउन्सर चेंडू पेस केला। सुरुवात बाउन्सर चेंडूने, नॉन स्ट्राइकला धनंजय, गोलंदाजी मार्गावर साहिल मांडवकर। काल त्याने मात्र विजयाचे मांडव बांधले, तो साहिल मांडवकर गोलंदाजी मार्गावर। मॅचला सुरुवात हो गई गलती, हो गई भूल, अक्षयची झाली दांडी गुल। Let out. ये जोश चल रहा है क्रिसलिस का जोश चलता हुआ। जैसे आउट हुआ, गेम अभी पलटा नहीं है, गेम पलट सकता है। विश्राम बदिकर गोलंदाजी नवीन बॅटिंगला मैदानामध्ये येतात, तर साहिल मांडवकरची मात्र वेगवान गोलंदाजी असं वाटतंय। साहिल मांडवकर नावाने ताकदवान गोलंदाज तो कारा उभा केलेला आहे आणि यावेळेस मात्र कॅप मध्ये चेंडू डावलतोय। एक सिंगल रन आणि सिंगल आणि ते पहिली धाव बलवाची सुरुवात। एक्सू स्ट्रायकर्स सुरुवात चांगली गेली आहे, एक सिंगल धावावर खर्च होते आणि ते डिफेन्सिव्ह मोडमध्ये नक्कीच पाहायला मिळाला बॅटर धनंजय। प्रेक्षकांचा उत्साह या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। या स्पर्धेमध्ये जल्लोषपूर्ण वातावरण अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय। सर्वांनी या स्पर्धेचा फार एन्जॉय केला। खरं व्यस्त शेड्यूल मधून खेळायला मैदानामध्ये उतरले, कामाचं व्यस्त शेड्यूल, कामाचं टेन्शन, कामाचा ताण सर्व काही विसरून हे सर्व मैदानामध्ये आले आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत काही खेळाडूंसोबत त्यांचे सौभाग्य होते आल्या, त्याच्या घरची फॅमिली मेंबर आले, या सर्वांचं सहर्ष स्वागत। खरं तर नेहमीच घरातील महिलांबरोबर म्हणतात क्रिकेट मला अजिबात आवडत नाही, कारण क्रिकेटमुळे हे मला वेळ देत नाहीत। असं नेहमीच प्रत्येकाची मात्र एक क्लीन बॉल। विश्रामला मात्र विश्राम दिलेला आहे, विकेट मिळवली। विश्राम के मात्र चूक केली, धावा बनवायला सुरुवात केली, बँक ओपन केली, बँकेत पैसे भरले, वॉचमॅन पुढच्या दरवाजात ठेवला, चोरी मागच्या दरवाजात झाली। मागच्या बाजूने क्लीन बोल्ड केलं, बॅटर आउट झाला आणि ते परत एक सिंगल धावाने मात्र धावलं पुढे सरकेल। 2 धावा 2 बॅटर आउट। सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस। प्रतीक शर्मा गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय, लेफ्ट हँड गोलंदाज, विकेट मात्र मिळवली आणि परत एकदा हा चेंडू धनंजय। मला वाटतं धनंजय विसरले की 7 ओव्हरची मॅच आहे, कसोटीच्या मोडमध्ये मैदानामध्ये उतरलेत। आणखी एक डॉट बॉल नाही, यस होगा, अभी गेम पलटेगा। सांगितलं बाहेर निरोप आलाय, तसं काही नाहीये, शेर अभी जाग जाएगा। आणि ते मात्र
आज चेंडू इथे पाहतो आपण परत एकदा डॉट बॉल. 2 धावा धावल्यामध्ये 2 बॅटर आउट झालेत. 2च फलंदाज ते मात्र आतापर्यंत बाद झाले. अजूनही बॅटिंग बाकी आहे. बॅटिंग लाईन मोठी आहे. सोसायटी प्लस टायगर्स सहजासहजी सामना सोडणार नाही. हा चेंडू परत एकदा चांगला फटका गेला. एक सिंगल रन. पण इथे सिंगल धावाने मॅच मात्र पुढे सरकताना पाहतोय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचा एक चेंडू 3 धावा. शैलेश बॅटिंगसाठी मैदानावर तयार. प्रतीक शर्मा आणि त्याचबरोबर एक सिंगल धाव. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 धावा. अशा आपण बोललो होतो की वहिनी साहेबांचं नेहमीच कंप्लीट असते की क्रिकेट नुसतं क्रिकेट. अजित भालेराव सर देखील आज मैदानामध्ये त्यांच्या फार कंप्लीट असतात. कारण रविवारी वहिनीमध्ये आज आपण कुठे फिरायला जाऊ, घरच्यांना वेळ देतो पण नाही. वेळ मला क्रिकेटला जायचं, मला अंपायरिंग आहे, मला काम आहे सांगून बहाणे असतात ते क्रिकेटसाठी मैदानामध्ये घेऊन जातात. तर नेहमी वहिनी काय म्हणतात माहिती का, कधी कधी वाटतं खूप रुसावं, खूप भांडावं, धारावा बोला. कधी कधी वाटतं खूप रुसावं, खूप भांडावं, धारावा बोला. पण काय करू, माझं त्याच्यावर आणि त्याचं असलेलं क्रिकेटवर प्रेम कसं रोखू श्वासाला. कारण क्रिकेट माझी सोबत, कारण क्रिकेट माझी सोबत. 5 रन स्कोर आतापर्यंत पूर्ण होतात. प्रत्येक चांगला खेळाडू आणि त्या खेळाडूची बायको, त्या बायकोसाठी क्रिकेट ही नेहमी सोबत असते. धाव फलकावरती धावा 6-6 ऑन स्कोर बोर्ड. 2 फलंदाज मात्र बाद झालेत. मॅच मात्र सोसायटी प्लस टायगर्स किती धावा इथे बनवणार यावर आता प्रश्नचिन्ह असेल. बॅकफुटला जाऊन खेळत होता. परत एकदा डॉट बॉल, परत एकदा डॉट बॉल. धनंजय बरेचसे चेंडू खेळलेत, फक्त 2 धावा धनंजय बनवल्या. यावेळेस मात्र शांत डोळ्याने चेंडू ऑन साइडला खेळला. एक सिंगल रन. गडबड झाली होती, थोडीशी चूक झाली होती, पण फील्डर मात्र पुष्पा स्टाईल मध्ये थ्रो केल्यानंतर थोडासा तो चालत आला पुढे आणि ते हा चेंडू बॅटच्या समोर चेंडू भिरकाव दिलेला आहे. सीमारेषा पार षटकार. शैलेश धावांना सुरुवात करतोय. प्रतीक शर्मा धुंडो रे साजना. मिस्टर इंडिया झाली होती चेंडू आता. ढूंढ तेरे जाओगे. 13 धावा. धावफलकावरती पूर्ण झाल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा. शैलेशने खेळलेला षटकार. असं वाटतं रेगिस्तानमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या, पण अजूनही धो पाऊस होणं बाकी आहे. तर सोसायटी प्लस टायगरला हा मॅच मध्ये पुनरागमन करता येईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जीवन माणूस आहे. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू एक सिंगल धाव. सिंगल धाव मात्र पुढे येण्याचा प्रयत्न होतोय. 14 धावा. प्रत्येक धाव, प्रत्येक रन ही महत्त्वाची असेल आणि एक धावेसाठी मात्र धावा धाव. कारण जगातील सर्वात मोठी बॉक्स क्रिकेट लीग आपण खेळतोय. एसएमबी लीग 2026 चा खेळ आपण पाहतोय. इथे प्रत्येक धावेसाठी लाख मोलाचं हे आहे, महत्त्व आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक श्वासाला, क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला आणि राजकारणामध्ये प्रत्येक मताला फार मोठी किंमत असते. आणि इथे ती किंमत पाहायला मिळेल. एक धावेसाठी धावा धाव, एक धावेसाठी फाईट मैदानामध्ये पाहायला मिळेल. हो हो हो, चेंडू उंच खेळला होता, पण या मैदानामध्ये तुम्हाला उंच नाही, फ्लॅट सरळ चेंडू खेळायला लागतील. जेवढा जास्त उंच जाईल तेवढा तो चेंडू पटकन खाली गेलेल. 16 धावा. शैलेश नो बॉल. अंपायरचा इशारा नो बॉल आणि चांगली फील्डिंग. नो बॉल. त्याचबरोबर कातुरे सर आपण आज स्वतःच्या भूमिकेमध्ये पाहणार. खरं तर फार मोठमोठ्या स्पर्धा हे पंच कव्हर करत असतात. लीडर बॉलच्या असतील फार मोठ्या स्पर्धा कव्हर करतात, पण आज क्रिकेट या स्पर्धेमध्ये या सर्व गुणवान पंचांना आज आपण मैदानामध्ये पाहतो. 19 धावा, 19 रन. 2 फलंदाज बाद झाले.
क्या बात आहे. गणपती बाप्पाचा जयघोष झाला आणि आता इथे खेळायला सुरुवात होईल. जेव्हा जेव्हा आपण अडचणीमध्ये पडतो ना तेव्हा तेव्हा आपल्याला देव आठवतो. सुखामध्ये कधी आपल्याला देव आठवत नाही. पण आता देवाचा धावा केलाय तर आता धावत राहिलंच पाहिजे. 20 रन. वाईट बॉल एक रन. सोसायटी प्लस टायगर म्हणत असेल धावा येऊ द्या कशा येऊ द्या. वाईट बॉल येऊ द्या नो बॉल येऊ द्या फक्त धावा येऊ द्या. सिर्फ रन आने दो कैसे भी आने दो लेकिन रन आने दो. 21 रन. फिर से एक बार डॉट बॉल. जीवन बाजूचे 8 धावा खर्च केल्या. ओव्हरची समाप्ती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 रन. 21 धावा धावफलक आपण पाहतोय. लीग मॅच आजचा शेवटचा दिवस. उद्यापासून सुपर नॉकआउट या मॅचेस सुरू होतील. पण आज लीग मॅच मधून टॉप 32 मध्ये पोहोचणार कोण हे देखील महत्त्वाचं असेल. क्या बात आहे. तुम्ही तसेच फायनल पर्यंत पोहोचा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि ते चेंडू हवेत आणि झेल टिपला बॅट आउट. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत आशिष. आशिष सूर्यवंशी इथे मात्र हा चेंडू नो बॉल पहिला झालेला. आशिषला मात्र नो बॉल मिळाला. फ्री हिट आता असेल धनंजयसाठी. पण आशिषच्या चेहऱ्यावरती स्माइल होती ज्यावेळेस बॅटर आउट झाला. एखादा दुःखात असतो पण आशिषच्या चेहऱ्यावरती वेगळी स्माइल होती. का तर मला बॅटिंग मिळाली. बॅटिंग मिळाल्याचा आनंद नक्कीच ते पाहायला मिळाला. कारण आता आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करतो. चॉकलेट डे, टेडी डे, रोज डे, हग डे आणि व्हॅलेंटाईन डे अजून साजरा करतो. पण क्रिकेटचा व्हॅलेंटाईन डे काय असतो माहिती का? बॅटिंग डे, बॉलिंग डे. मित्रांना नाही दिला टीम मध्ये जागा दे आणि फिल्डिंग करायला संधी दे. हे क्रिकेटचे व्हॅलेंटाईन डे असतात. आणि व्हॅलेंटाईन डे मला वाटतं आशिषचा आज पूर्ण झालेला बॅटिंग मिळाली. कॅप्टनला पण म्हणायचं धन्यवाद. बॅटिंग दिलीस मला पण आता मी संधीचं सोनं करेल. यस आशिष कॅप्टन आहे का? म्हणजे असं झालं नरेंद्र मोदींनी स्वतःसाठी दुबईचा दौरा ठरवला आणि स्वतःसाठी पूर्ण आखणी केली. आशिष नॉन स्ट्रायकिंगला. धनंजय इथे परत एक चांगला फटका. हलकीची गडबड. एक सिंगल रन. सिंगल धाव पुढे सरकेल. 25 धावा पूर्ण होतात. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. अजून 2 चेंडू शिल्लक. आशिष वाह. आशिषच्या बॅट मधून चांगला फटका होता. एक सिंगल रन. 26 मला वाटतं आता समर्थ थोडेसे दमलेले की काय आवाज थोडा कमी झालाय. आणि ते घडते काय दोन्ही गाड्या जवळपास एकाच बस स्टॉपवर आलेल्या. रन कोणती नाही. 5 ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 रन. आशिषसाठी भरपूर प्रोत्साहन. मला वाटतं आशिष नंतर बॅटरला यायचं त्याला जास्त आवाज होतोय कारण आशिष कॅप्टन आहे. म्हणजे त्यालाच परत बोलायला असं वाटत असेल त्यामुळे आवाज जास्त येतोय. गोलंदाजी मार्कवर साहिल मांडवकर विकेट टेकिंग बॉलर आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये क्लीन बोल्ड केलं होतं एका बॅटरला आणि साहिल मांडवकर परत गोलंदाजी मार्कवर. शर्मा 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 क्या छूटा दर्शकों का दिल टूटा. साहिल परत गोलंदाजी मार्कवर. परत एकदा डॉट बॉल. परत एकदा डॉट बॉल. 26 रन. 26 धावांवरती धावफलक स्थिर स्तब्ध फ्रीज करून ठेवलाय. रोखून ठेवलंय. मान के रखे अब तक बल्लेबाजों को. और यहाँ पे
विकेट आशिष बाराव. बैटर चैतन्य रेड्डी और एक ताकतवर बैटर मैदान में आ चुके हैं चैतन्य रेड्डी. पहली गेंद चैतन्य रेड्डी मैदान के अंदर, गेंद मैदान के बाहर. ये चैतन्य रेड्डी नहीं, ये चैतन्य रेड्डी है बैटिंग करने के लिए, 6 रन खेलने के लिए. और जीत के लिए आप टीम रेडी होती है. चैतन्य रेड्डी बैट से आता 6 रन. बैट के लिए एक बार शुरुआत, फिर से एक बार चैतन्य रेड्डी. क्या बैटिंग कर रहे, 2 गेंदों को ऐसे खेला मानो सामने की जो नेट है उसको तोड़ना चाहते. 33 रन, 4 विकेट के नुकसान पे 33. पर अजून देखील धनंजयला सुरू अवस्था नाहीये. 17 चेंडू खेळलेत, एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. मला वाटतं सुरुवातीला आपण जसं म्हटलं ना की धनंजय कसोटीच्या मूड मध्ये आले, आज कुछ भी हो जाए मैं आउट होके मैदान के बाहर नहीं जाऊंगा. एक बार अंदर आया तो पूरा मैच खेल के बाहर जाऊंगा. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 शेवटचा एक षटक, आखरी एक ओव्हर का खेल बाकी. चैतन्य के लिए वाइड बॉल, गोलंदाजी मार्ग पर राजेश कुराडे. फुल टॉस, चैतन्य रेड्डीच्या बॅट मधून षटकार. के साथ मैच आगे बढ़ता हुआ. फिर एक बार अच्छा शॉट यहाँ पे चैतन्य रेड्डी के बैट से आता है, एक सिंगल रन. दूसरा कोई नहीं. 5वें नंबर पे चैतन्य रेड्डी आए. सोच रहे होंगे कि सारी टीम, सारे दर्शक, अंपायर्स, कमेंटेटर्स सब सोच रहे हैं ये कोई नहीं रहा, इतनी देर तक छुपाया क्यों था. का इतना वेळ चैतन्यला बॅटिंगला लोक नाही. 41 फुल टॉस. धनंजय साठी फुल टॉस खेळण्याचा फायदा घेता आला नाही. आयुष्यात अन्नाच्या कणाला, आनंदाच्या क्षणाला आणि क्रिकेट मध्ये फुल टॉस खेळलेला कधी मिस करू नका. एकदा गेले तर परत येत नाहीत. और यहाँ पे चैतन्य भी चलते बने. विकेट का बदन. आखरी एक गेंद, शेवटचा एक चेंडू शिल्लक. या चेंडूचा जायला सिंगल आणि ते 4 रन. चुका. त्याचबरोबर 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 बने 46, जिंकले 47 नंबर टार्गेट. कुछ करिए नस नस मेरी होए, खेलों के मेलों में, पल खाती रेलों में, गन्नों के मीठे में, खद्दर में छींटे में, ढूंढो तो मिल जाए तब ताबो गीतों में. ऐसा आज बिखरे खुल के आज बिखरे, मन जाए ऐसी होती रग रग मचल के बोली. दस है वापस है ईद है दस है, किसना यूं बस है. कोई तो चल जिद फड़िए, तुम बेतरी या मेरी, कोई तो चल जिद फड़िए, तुम बेतरी या मेरी.
स्पर्धेचा मॅचचा सुरुवात सेकंड इनिंगची सुरुवात यहाँ पे होती largest box cricket tournament it is Assembly League 2026 powered by Nation Creative Private Limited accelerating growth co-sponsor Malpani Pick and Light Winson Group और यहाँ पे मैच की शुरुआत G1 सिंगल रन स्लूज यहाँ पे अब निकालना होगा कि हाथ चेक करना पड़ेगा कि जर कारा या नहीं आ रहा है विशाल गायकवाड जीवन अनुसे ही जोडी मैदानामध्ये रामानंद गोलंदाजी केली आहे फिर से एक बार नो बॉल बच गए इस बार हवा में गए फील्डर वहां पे चैतन्य पीछे देखते रह गए गेंद पीछे थी आगे देखते रह गए एक सिंगल रन 4 धावा डबल का त्यामुळे बाद 3 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय रामानंद वाईट बॉल एक रन धावा कमी पडला त्यामुळे खर्च कमी करायला लागेल कम करोगे खर्चा तभी होगी चर्चा विकेट खिलाया फील्डर वहां पे मौजूद है एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 38 चेंडू 41 धावांची गरज विशाल गायकवाड स्ट्राइकिंग एंडवर त्या बाद आहे नो बॉल परत एकदा नो बॉल परत एकदा चेंडू पंचाचा इशारा नो बॉल रामानंद चुका मैदानामध्ये करतात 4 चेंडू नंतर 8 धावा झाला फ्री हिटचा चेंडू फटका जोरदार कडक शॉट 6 रन पहिल्या इनिंगमध्ये टायगरचा आवाज दुसऱ्या इनिंगमध्ये स्ट्रायकरचा जल्लोष परत हवेत एक सिंगल रन आणि त्याचबरोबर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा पहली ओव्हर में रामानंद ने खर्च किए 15 रन काफी महंगे साबित हुए खरं तर पहिल्याच ओव्हरमध्ये मला वाटते रामानंदला पॅकेज दिलं पॅकेज नाही हा दिवाळीचा बोनस दिला 15 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षय बन्ने गोलंदाजी मार्कर आपण तेज गेंदबाज अक्षय बन्ने फिर एक बार गेंद लागलेले फील्डिंग में बदलाव करते हुए अक्षय बन्ने सामने हो गए जीवन पहिला चेंडू हवेत गेला रन घेण्याचा प्रयत्न रनआउटची संधी बच गए विशाल रन मिळाली नाहीये पण चेंडू ते डॉट बॉल आला आणि 15 धावांवरती धावलेला स्थिर पहिला चेंडू अक्षय बन्ने चांगला चेंडू इथे हाताळला अच्छी गेंदबाजी अक्षय द्वारा लेफ्ट हँड गेंदबाज अक्षय बन्ने ऑन साइड पे गेंद को खेला एक सिंगल धावांनी त्याला पुढे सर केलं 16 धावा जगातील सर्वात मोठी बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट आपण पाहतोय एसएसएल लीग 2026 चा थरार डायरेक्ट हिट आणि ते बॅटर आउट विशाल बॅक टू द पवेलियन टीम मैदानामध्ये खेळते हारते जिंकते लढते पडते पण त्याचे समर्थक नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहतात या समर्थकांचं मात्र कौतुक करायला लागेल तेरी जीत में तेरे साथ रहूंगा तेरी हार में तेरे साथ रहूंगा तेरा फैन हूं और तेरा फैन रहूंगा जय जय शिवाजी जय तुम्ही मैदानामध्ये कसे खेळताय यापेक्षा मैदानाच्या बाहेर तुम्ही टीमला कसे सपोर्ट करताय हा मात्र फार महत्त्वाचा असतो शॉट कव्हर में गेंद को खेला फील्डर वहां पे मौजूद है एक सिंगल रन
सिंगल सोबत धावलं पुढे जर केलं 17 धावा 70 रन शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि ते साई मांडवकरसाठी हा चेंडू मात्र डॉट बॉल ओव्हरची समाप्ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 आता राहिलेले 30 चेंडू बनवायच्या 30 धावा बॉल रन इक्वेशन 30 चेंडू 30 धावांचं टार्गेट साई मांडवकर जीवन वेलोसे जोडी मैदानामध्ये अब कैप्टन खुद गेंदबाजी पे खुद गब्बर गेंदबाजी के लिए पहिला चेंडू हवेत आणि ते रन घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट साई मांडवकर आउट मैदानाच्या बाहेर थँक यू राजेश कुरडे बॅटर पहिल्या इनिंग मध्ये साहिल मांडवकर बरीचशी धावपळ तिथे केली होती 2 ओव्हर चांगल्या टाकल्या बरीचशी आणखी एक चान्स आणि ते नॉट आउट साहिल मांडवकर भरपूर दमला होता विश्रामने मात्र त्यांना विश्राम करायला मैदानाच्या बाहेर पाडून दिले राऊंडच्या पण विकेट 2 बॅटर आउट 18 धावा जोश काय पाहायला मिळतोय और यहाँ पे काफी पास से गेंद निकल गई सोसायटी टायगर्स मैदानामध्ये आपण पाहतोय सोसायटी प्लस टायगर्सने जो खेळ केलाय अप्रतिम आणि ते परत चेंडू हवेत रंगतदार होताना पाहायला मिळते सोसायटी प्लस टायगर्स टीमकडे लढण्यासाठी धावा कमी आहेत पण समर्थकांची फौज त्यांच्याकडे चेंडू हवेत आणि ते रन नाही चेंडू डॉट बॉल गोलंदाजी इथे पाहतो आपण आशिष फक्त 2 धावा आशिषने खर्च केल्या अप्रतिम गोलंदाजी यावर आशिषची आपण पाहिली परत चेंडू हवेत आणि ते नॉटचा चान्स आणि ते नॉट आउट 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा शेवटचे 24 चेंडू आणि बनवायचे 27 धावा 24 गेंदों में 27 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए सुरुवात मात्र लाजवाब केली आशिषने या ओव्हरची आणि त्यानंतर मात्र मॅच मध्ये परत एकदा सोसायटी प्लस टायगरचं पुनरागमन राजेश कुराडे जीवन बनसे या जोडीला मात्र धाव सांभाळावा लागेल हवा में गेंद कोई रन नहीं आता मला वाटते प्रत्येक डॉट बॉल नंतर सोसायटी प्लस मध्ये टाळ्यांचा गजर होतोय पण दुसऱ्या बाजूने स्ट्रायकर बरेचसे सांगतायत आवाज कमी झालाय आणि तो आवाज आला तर मात्र बॅटरला परत एकदा जोश येईल मॅच संपली नाहीये मॅच अजूनही जिवंत आहे आणि यावेळेस फटका चांगला रन नाही और एक विकेट मला आतापर्यंत प्रत्येक टीम मध्ये 8 प्लेयर आहेत पण सोसायटी प्लस मला वाटते 80 जणांचा जोश लागलेत खेळायला 8 आणि ओरडायला 80 20 रन 3 विकेट मात्र गमावल्या गेल्या स्ट्रायकर्स पण काही कमी नाहीये त्यांच्याकडे पण ताकद आहे आणि अजून प्रत्येक सर्वांना चांगला बॅटर आहे जीवन वेलोसे अजून मैदानामध्ये त्यामुळे मॅच संपली असं म्हणता येणार नाही त्यांना देखील माहिती आहे लढायचं कसं जिंकायचं कसं खेळायचं कसं मॅच जिंकायची कशी 22 चेंडू 26 धावांची गरज हो ऑन साइडला चेंडू परत एकदा गडबड होतीये काय चाललंय स्ट्रायकरचं काय चाललंय आपण म्हणतो ना घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात आता ते वासे फिरले घर फिरलंय चुका मैदानामध्ये घडतात धन्यवाद हा विजय फक्त CSL चा असेल
21 3.4 चेंडूचा खेळ मात्र पूर्ण झाला 21 धावा 20 चेंडू 26 धावांची गरज परत समोर फटका आणि डायरेक्टचा प्रयत्न धीरज तिथे होता डायरेक्ट करण्याचा प्रयत्न पण नाही झाला प्रतीक शर्मा स्ट्रायकिंग एंड पर है प्रतीक शर्मा लेफ्ट हँडर बॅटर है 19 गेम में 25 रन की जरूरत है मॅच को जीतने के लिए शेवटचे 19 चेंडू 25 धावा मॅच संपली असं म्हणता येणार नाही कारण स्ट्रायकर्स अजून देखील मैदानामध्ये लढतायत तर दुसऱ्या बाजूने सोसायटी प्लस टायगर्स मॅच मध्ये धाड त्याची पाहायला मिळते परत एकदा डॉट बॉल फक्त 47 धावांचं टार्गेट असताना त्याने स्ट्रायकर्सला घाम फोडणारी गोलंदाजी केली 18 चेंडू 25 धावांची गरज शेवटचे 18 चेंडू 25 धावा अजिबात बसका चालणार नाही मी दोन्ही टीमला सपोर्ट करणार थँक्यू सो मच परत एकदा सिंगल नाही डॉट बॉल आणि आता दोन्ही बॅटर मध्ये काहीतरी विचार विनिमय केला जाईल बातचीत होगी दोनों में कुछ तो बातें होगी काहीतरी अनुभवाचे बोल दिले यस लक्षात ठेवणार फायनल पर्यंत परत ऑन साइडला चेंडू गेला एक सिंगल रन मला वाटतंय आता मॅच संपल्यानंतर सोसायटी प्लस टायगर कडनं सगळ्यांना आमंत्रण असेल पार्टीचं यस आता तयारी झाली अभी तो तयारी हो चुकी है दिवाली की एक सिंगल रन एक बार जीवन स्ट्राइकिंग पर हो गए जीवन पुढे सात फटका मात्र खेळणार आहे आणि इथे परत एकदा सिंगल रन 14 चेंडू 22 धावांची गरज आता इथे स्ट्रायकर संघाला देखील विनाहाराची गरज आहे आणि परत एकदा डॉट बॉल हा सामना गोलंदाजांनी परत एकदा रंगतदार स्थितीमध्ये आणला रंगवला आहे सामना अभी रंगारंग मुकाबला यहाँ पे नजर आ रहा है इसी के साथ आशीष की ओवर की समाप्ति 5 ओव्हर 25 धावा 12 चेंडू 22 धावांची गरज मॅच होती कुठे मॅच आली कुठे परत एकदा रंगतदार स्थितीमध्ये मॅच पोहोचली आहे आणि सामना रंगतदार होणारी शक्यता नाही कारण क्रिकेटचा खेळ क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ म्हणून जातो आपल्या आयुष्यात देखील तीन गोष्टी अशा आहेत ज्या कधी रंग बदल सांगता येत नाही एक फॅमिली सल्ला दुसरं क्रिकेटचा खेळ तिसरं महाराष्ट्रात सुरू असलेलं राजकारण कधी रंग बदल सांगता येत नाही क्रिकेटचा खेळ देखील रंग बदल एक सिंगल रन पण आता स्ट्रायकर्सला मॅच जिंकायची असेल तर सिंगलने काम होणार नाही अब नहीं चलेगा का दुक्का मारना पड़ेगा चौका छक्का वाईट बॉल आधीच आपल्याकडे धावा कमी त्यात वाईट बॉल म्हणजे आधीच कर्जबाजारी त्यात उसने मागून खाणारा शेजारी परत एक सिंगल रन धावाने धावफलक मात्र पुढे सरकतोय यस प्रैक्टिस मेक परफेक्ट 10 गेंदों में 19 रनों की जरूरत है इथे विकेट कीपर कडनं चूक पुलाखालनं पाणी वाहून गेलं बच गए इस बार जीवन अनुसेला जीवदान मिळालंय कीपर पायदा वाईट बॉल एक रन चुका मैदानामध्ये इथे या मॅच मध्ये आता चुकीला माफी नाही 9 चेंडू 18 धावा डबल धमाका दुगनामाचा इस मॅच का आणि परत एकदा डॉट बॉल अक्षय बदने डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज फिरकी गेंदबाज है अक्षय बदने काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं फुल टॉस और यहाँ पे क्या छूटा गेंद बाउंड्री के बाहर 4 रन योगेश मैन को देयर और यहाँ पे मिसफील्ड कैच छूटा और 4 रन मिले शेवटचे 7 चेंडू 14 धावा 7 चेंडू 14 धावांची गरज
फटका जोरदार, चेंडू जाईल सीमारेषेच्या पार, चौकार. कधी स्ट्रायकर, कधी टायगर, कधी स्ट्रायकर, कधी टायगर. कोण जिंकणार? टायगर की स्ट्रायकर? स्ट्रायकर की टायगर? जिंकेल CSL. 6 गेंदे बाकी आहेत 10 रन. शेवटचे 7 चेंडू 10 धावांची गरज. आता हे 7 चेंडू फार महत्त्वाचे आहेत. 7 चेंडू 10 धावा. प्रतीक शर्मा समोर असतील विश्राम. आणि मगाशी प्रतीक शर्माने विश्रामचा क्लीन बोल्ड केला होता. आता प्रत्युत्तर दिलं जाईल का? टीट फॉर टॅट. आणि ते व्हाईट बॉल. मला वाटतं विश्रामने देखील ठरवलंय, मी पण मागच्या बाजूने बोल्ड होणार. 6 बॉल 9 धावांची गरज. 1 गेंद 9 रन. फिर से एक बार व्हाईट बॉल. फिर से एक बार व्हाईट बॉल. हातात तोंडाशी आलेला घास निघून जाणार का? इसे कहते गरीबी में आटा गिला. व्हाईट बॉल. फिर से एक बार व्हाईट बॉल. परत एकदा व्हाईट बॉल. धावा कमी राहिल्यात आणि व्हाईट बॉल. विश्राम चुका 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 मैदानामध्ये घडतात. 3 चेंडू व्हाईट बॉल. 6 चेंडू 7 धावांची गरज. परत एकदा व्हाईट बॉल. फिर से एक बार व्हाईट बॉल. मला वाटतं स्ट्रायकरकडे 8 खेळाडू होते, 9वा खेळाडू विश्राम त्याच्या बाजूने खेळतोय की काय? 6 गेंदों में 10 रनों की जरूरत थी. आता 7 चेंडू 6 धावा. सामना बराचसा स्ट्रायकरच्या बाजूने झुकलाय आणि दुसऱ्या बाजूने टायगरचा खेमा शांत झालाय. मैच काफी शांत हो चुकी है. 6 गेंदे 6 रनों की जरूरत. आखिरी ओवर का खेल. गोलंदाजी मार्ग पर धनंजय गायकवाड. धनंजय गायकवाडच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. धनंजय गायकवाडने बॅटिंग करत असताना शेवटपर्यंत किल्ला लढवला होता. आता किल्ला जिंकायचा असेल धनंजय गायकवाडला चांगली गोलंदाजी करायला लागेल. आणि इथे जिथे विश्रामने मॅच सोडली तिथून धनंजयने सुरू केली. 5वा चेंडू व्हाईट बॉल. प्रतीक शर्मा के नहीं, जितने व्हाईट बॉल आएंगे आने दो. फिर से एक बार व्हाईट बॉल. 6 चेंडू बॅक टू बॅक व्हाईट बॉल. चुका 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 मैदानामध्ये घडतात आणि या चुका पराजयाचे कारण ठरतील. इस बार अच्छा शॉट. एक सिंगल रन. खरं तर विजयाचा घास टायगरने खाल्ला होता. शेर के मुंह से निवाला छीनने वाला खेल. 5 चेंडू 3 धावांची गरज. 5 चेंडू 3 धावा. जीवन धनुसे शांत वगैरे केलेला बंडा. रनआउटची संधी. नॉट आउट का इशारा. नॉट आउटचा इशारा इथे पंचांनी कळवला. हात लागला होता. 4 चेंडू 2 धावांची गरज. 4 चेंडू 2 धावा. एक्युपेशन स्ट्राइकर्स मैच मध्ये पुनरागमन केलंय. प्रतीकने मैच को खींच केला आहे. और फिर से एक बार व्हाईट बॉल. परत एकदा व्हाईट बॉल. परत एकदा चुका 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 मैदानामध्ये घडतात. जवळपास 8 चेंडू या ओव्हर मध्ये व्हाईट बॉल टाकलेत. पहिल्या 6 ओव्हर मध्ये स्ट्रायकरचा आवाज बंद होता, पण 7व्या ओव्हर मध्ये टायगर आवाज बंद झालाय. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने मॅच संपलीये. टायगर्सने जिंकलेली मॅच व्हाईट बॉलने हाताने सोडून दिली. टायगर्सने जिंकला इस मॅच को व्हाईट बॉल के साथ. काय बिघडलं? चला आतमध्ये या. पूर्ण टीम आतमध्ये या. आजा आजा जिंदे